नमस्ते सर. नमस्कार. शेतकरी बांधवांसाठी आपला परिचय द्या थोडक्यात. नमस्कार मित्रांनो, मी शिवराज पवार आहे. आपली जी फर्म आहे ती श्रीनाथ पोल्ट्री फार्म आहे. तुमचं श्रीनाथ पोल्ट्री फार्ममध्ये स्वागत आहे. शेतकरी बांधवांना श्रीनाथ पोल्ट्री फार्म बद्दल थोडक्यात माहिती द्या. श्रीनाथ पोल्ट्री फार्मबद्दल थोडक्यात माहिती सांगायची गेली तर ही जी आपली जी फर्म आहे ते आपण 2021 साली याची स्थापना केलेली. 2021 सालापासून आपण या पोल्ट्री व्यवसायात आहे. आणि पहिल्यापासून आपण प्युअर गावरान याच क्षेत्रात काम करत आहे. बरोबर. आणि सुरुवातीला ज्यावेळेस आपण सुरुवात केली मग तेव्हापासून किती पक्ष्यांपासून सुरुवात केली? सुरुवातीला जेव्हा आपण सुरुवात केलेली तेव्हा माझ्या मते 2,500 ते 3,000 पक्ष्यांपासून मी सुरुवात केलेली होती पहिल्या ह्याच्यात. त्याच्यानंतर मग आपण हळूहळू असं वाढवत गेलेलो आहे. बरोबर. आणि सध्या आपल्याकडे किती कोंबड्या आहेत? आपल्याकडे आज 3,000-3,500 कोंबड्या असतील. बरं. आणि बाकी मग आपल्याकडे पिल्लं वगैरे असतात. बरोबर. ज्यावेळेस आपल्याला या व्यवसायात उतरायचं होतं त्यावेळेस गौरान पक्षीच आपण का निवडला? आता दादा आपण ज्या वेळेस व्यवसायात आलेलो 2021 साली 2020 साली मी इंजिनिअरिंगला होतो तेव्हा लास्ट इयरला. तर आमच्या म्हणजे माझ्या लक्षात अशी गोष्ट आलेली तेव्हा की लोक आता गावरांचा जो कल आहे लोकांचा तेव्हा वाढलेला, तो लोक गावरांकडे वळत चाललेली. म्हणजे जेणेकरून आता मी पुण्यात होतो तर पुण्याच्या बाजारपेठेत मला असं लक्षात आलं की लोकांना गावरान अंडी किंवा गावरान चिकन हे भेटत नाहीये. लोकांना ते अवेलेबल तिथं कोण करायला नव्हतं किंवा होत नसावं असं. त्याच्यामुळे मग आपण निर्णय घेतला की जे मार्केटमध्ये नाहीये ते आपण करायचं. त्याच्यामुळे आपण या व्यवसायात पडलो. बरोबर. आता हे व्यवसाय म्हणलं की अडचणी आल्या. सुरुवातीला आपल्याला कोणत्या अडचणी जाणवल्या व्यवसायाबद्दल? सुरुवातीच्या अडचणी जर नौका असल्यामुळे भरपूर अशा अडचणी आलेल्या जुन्या. मग त्याच्यानंतर शिकत आपण मेडिसिनची भरपूर अडचण आलेली, म्हणजे कोंबड्यांवरचे आजार वगैरे असं भरपूर अडचणी आलेल्या. त्याच्यातून आपण ते टॅकल करत आज इथं आलेलो आहे. आणि त्याच्यानंतर आज आपण आता असं आहे की सर्व शेतकऱ्यांना मार्गदर्शन पण करत असतो या सगळ्या गोष्टींचं. बरोबर. आता नवीन शेतकरी जे या व्यवसायात उतरू इच्छितात त्यांना आपला काय सल्ला राहील? त्यांना माझा हाच सल्ला राहील की तुम्ही म्हणजे जे नवीन शेतकरी येणार आहेत त्यांनी आपल्याला किती प्रमाणात हे कुक्कुटपालनात म्हणजे किती पक्ष्यांचं हे करायचंय ह्या हिशोबानेच त्यांनी आपलं शेड वगैरे बांधणी करावी. कारण जो इनिशियल खर्च असतो शेडचा तो सगळ्यात मोठा खर्च असतो. काही शेतकरी काय करतात, 1,000च करायचं असतं त्यांना आणि 5,000चं शेड बांधून बसतात. असं नका करू. तुम्हाला जेवढी कॅपॅसिटी आहे 1,000 पक्ष्यांची तर 1,000चं शेड बांधा, 500ची तर 500ची, 2,000ची तर 2,000ची बांधा आणि 5,000ची तर 5,000ची बांधा. म्हणजे जेणेकरून तुमचाही खर्च वाचेल आणि तुम्हाला जो खर्च तुम्ही शेडवर बांधता, तर शेड म्हणजे एक डेड इन्व्हेस्टमेंट झाल्यासारखं असतं. मग तुम्ही तो पक्ष्यांवर खर्च करू शकता. पक्षी तुम्हाला पैसे देणार आहे, शेड तुमचं तसंच राहणार आहे. बरोबर. नक्कीच. म्हणजे सुरुवात करताना अनुभवातून आणि कमी ह्याच्यातून सुरुवात केली तर नक्कीच ते पुढे फायदेशीर राहतं. काही शेतकरी खूप मोठी झेप घ्यायला जातात पण ते नंतर त्यांना अपयश येतं आणि मग नंतर या व्यवसायाला नावं ठेवतात की बाबा गावरान कुक्कुटपालन परवडत नाही. असं नसतं. थोडं आपण पण आपलं आत्मपरीक्षण केलं पाहिजे, आपण कशात चुकलोय असं मला वाटतं. नक्कीच. आता आपण आपला फॉर्म पाहूयात. तर शेतकरी बांधवांना आपण आता शेडच्या आतमध्ये आलेले आहोत आणि या शेड बद्दल आपण अधिक माहिती त्यांच्याकडून जाणून घेऊया. तर शेड बद्दल आम्हाला माहिती सांगा. तर आपलं जे आता शेड आहे तुम्ही जे बघताय ते आपलं 30 बाय 100चं एक 3,000 स्क्वेअर फूटच्या आसपासचं शेड आहे. 3-4 हजार कोंबड्या बसतील एवढे शेड आहे आता आपलं. त्यात आपण काय केलेलं होतं, निम्मा 30 फूट जर असं असेल तर 15 फूट इकडे 15 फूट तिकडे 15 फुटाला आपण काय केलेलं आहे, इकडे बांबूचं स्ट्रक्चर केलेलं आहे जेणेकरून कोंबड्या असं वरती बसू शकतात रात्रीच्या टायमिंगला. आणि इकडच्या शेडला म्हणजे ह्या साईडच्या जी जागा आहे तिथं आपण म्हणजे पाण्याची आणि खाद्याची पाईपलाईन लावलेली. आणि तसंच तुम्ही बघायला गेलं तर बाहेरच्या साईडला आपलं अर्ध्या एकरात फुल कंपाऊंड आहे 10 फुटी. त्यात कोपी वगैरे आहे म्हणजे जेणेकरून आपल्या ज्या कोंबड्या आहेत त्या आपण सकाळच्या बाहेर ज्या सोडतो त्या दिवसभर बाहेरच असतात आणि त्यानंतर संध्याकाळी
डायरेक्ट आत बरोबर. येतात. हे टोटल किती क्षेत्र आहे एकूण? कोणतं? हे आपलं हे पाऊण एकर किंवा एकरच्या आसपासचं क्षेत्र आहे सगळं टोटल बरोबर. शेड सकट. बरोबर. दिवसभर कोंबड्या बाहेर असतात आणि फक्त संध्याकाळी जातात. ते आत दिवसभर बाहेर. बरोबर, चालतंय, ठीक आहे. आता आपण ब्रूडिंग बद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात. तर शेतकरी बांधवांनो, कुक्कुटपालन व्यवसायातील एक महत्त्वाचा विषय म्हणजे ब्रूडिंग. ब्रूडिंग मध्ये आपण आलेलो आहे आणि त्याविषयी आपण माहिती जाणून घेऊयात. तर ब्रूडिंग म्हणजे नक्की काय आणि ते किती महत्त्वाचं आहे ते आम्हाला सांगा. ब्रीडिंग म्हणजे नक्की आहे असं आहे की आपल्याला एक दिवसापासून ते 30 दिवसापर्यंत पिल्लांना ब्रूडिंग मध्ये ठेवायला लागतं. ब्रूडिंग मध्ये म्हणजे आता आपण जर नैसर्गिक बघितलं तर पिल्लू आई बरोबर असतं बरोबर. 21 दिवस. हा. तर आपण ते पिल्लू आपण आईपासून दुरावतो आणि आपण ब्रूडिंग मध्ये टाकतो. बरं. ब्रूडिंग मध्ये त्याला ऊब लागते. हा. आता जिथं आई पिल्ला बरोबर असते तिथं तिची ऊब तिला पिल्लांना भेटून जाते. बरोबर. इथं आपल्याला एक आर्टिफिशियल ऊब तयार करावं लागते. हा. तुम्ही बघू शकता इथं सगळे बल्ब वगैरे लावलेले आहेत. तर आर्टिफिशियल ऊब, परत त्यांचं मेडिसिन, त्यांचं खाद्य हे सगळं आपण त्यांना प्रोव्हाइड करतो ब्रूडिंग मध्ये. त्याला बरोबर. ब्रूडिंग म्हणतात. म्हणजे जन्मापासून साधारण किती दिवसापर्यंत एक ठेवता? 21 दिवसाच्या वरती एक 5-6 दिवस आपण ब्रूडिंग वगैरे करतो. मग ते आपण महिनाभर धरतो. त्यानंतर तो पक्षी विक्री योग्य त्याच्यानंतर किंवा विक्रीला मोकळ्या ह्याच्यात येतो, राहण्यास योग्य असतो. बरोबर. त्या पक्षी असताना म्हणजे पिल्ला असताना कशा प्रकारे त्यांची काळजी घेतली जाते? आता तुम्ही बघायला गेलं तर आपण ब्रूडिंग मधून आल्यावरती त्यांना पहिलं गुळपाणी देत असतो. बरं. त्याच्यानंतर आपण जसं जसं त्यांना मेडिसिन्स लागतात तसं त्यांना आपण देत असतो. इम्युनिटीचे मेडिसिन, त्यांची वाढीचे ग्रोथचे मेडिसिन, त्यांना खाद्य देत असतो. नियोजन असतं. त्याच्यानंतर आपण तसं बघायला गेलं तर त्यांना आपण वॅक्सिनेशन पण करत असतो. महिन्यात आपण एक 5 वॅक्सिनेशन असतात. पहिल्या दिवशी मायरेक्स असतं त्यांचं, त्याच्यानंतर लासोटा गंभोरा, लासोटा बुस्टर, गंभोरा बुस्टर असे आपण वॅक्सिनेशन पण करत असतो या पिल्लांना. वॅक्सिनेशनने पिल्लांची इम्युनिटी वगैरे सगळं व्यवस्थित वाढतं. त्यांना जे येणारे रोग आहेत ते येत नाही. त्यांची रोगप्रतिकार शक्ती वाढत असते. त्यामुळे वॅक्सिनेशन हे ब्रूडिंग मध्ये खूप महत्वाचा फॅक्टर आहे. बरोबर. आणि खाद्यामध्ये इथे असताना कोणत्या खाद्य दिले जाते? खाद्य 1 ते 15 दिवस आपण आहे ना त्यांना पिल्लांना प्री स्टार्टर देत असतो आणि त्याच्यानंतर आपण स्टार्टर चालू करतो त्यांना. बरोबर. आणि इथे असताना म्हणजे कोणती चूक होऊ नये जेणेकरून पिल्लाला धोका होऊ शकतो त्याने? चूक जसं बघायला गेलं तर आपल्याला एक काळजी अशी घ्यायची आहे की आपलं टेम्परेचर मेंटेन राहिलं पाहिजे. पिल्लांना 27 डिग्री ते 33 डिग्रीच्या मधलं टेम्परेचर एकदम सुटेबल असतं त्यांच्या शरीरासाठी. तेवढं टेम्परेचर आपलं मेंटेन राहिलं पाहिजे याची काळजी तुम्ही घ्यायची. जर जास्त झालं तर बल्बांची लाईट कमी करायची. जर जास्त कमी होत असेल तर आपल्याला बल्ब वाढवायची आवश्यकता असते. त्याच्यामुळे आपली तेवढी काळजी घेतली, पिल्लं आपली व्यवस्थित सुदृढ. आणि शक्यतो पिल्लांना पाणी स्वच्छ द्यायचं जेणेकरून पाण्यातले आजार वगैरे होत नाहीत. बरोबर. आता साधारण इथं किती पिल्लं आहेत? आता हे 2000च्या आसपासचे पिल्लं असतील. किती दिवसाचे पिल्लं आहेत इथे? आता इथं बॅच वाईज असतं दादा. आपलं तुम्ही बघायला गेलं तर हे थोडं 21-22 दिवसाचे आहेत, ते 7-8 दिवसाचे असतील किंवा हे 5-6 दिवसाचे, असे बॅच वाईज असतात पिल्लं. बरोबर. तर शेतकरी बांधवांनो, आपण कुक्कुटपालन या व्यवसायाबद्दल महत्वाच्या विषयांवर चर्चा केलेली आहे. तर दादा आम्हाला सांगा की तुम्ही शेतकऱ्यांसोबत कशा प्रकारे आपली फ्रँचायझी वगैरे देता का? आता आपण जे फ्रँचायझी बिझनेस मॉडेल जे तयार केलेलं आहे तर ते असं आहे की आपण शेतकऱ्यांना पिल्लं वगैरे देऊन त्यांचा माल परत रिटर्न घेतो. तर आता तुम्ही बघू शकता आपले जे पिल्लं आहेत ते विविध भागांमध्ये गेलेलं आपण थोडंच म्हणजे काही भागांमधले फोटोज आपण लावलेले आहेत. अकोला, इस्लामपूर, रत्नागिरी, नाशिक, शिरसुपळ, दौंड, श्रीगोंदा, फलटण, जळगाव अशा अजून बऱ्याच ठिकाणी गेलेले आहेत. आता आपले साधारण 50+ फार्म्स आता आपल्या शेतकऱ्यांचे आहेत, माझ्या बरोबर काम करणारे शेतकरी. त्यांचं म्हणजे जे काय त्यांना प्रॉब्लेम्स येतात, समस्या येतात, त्या सगळ्यांवर आपलं लक्ष असतं. बरोबर. खरेदी पण तुम्ही त्यांच्याकडून करता? हो, सगळं आपण करतो आणि त्यांच्या बरोबर आपण डील्स वगैरे आपल्या त्यांच्या बरोबर असतात. आता याच्या पुढेही आमच्या फार्म्स अजून वाढतच चाललेले आहेत आणि त्याच्यानंतर आपण वर्षाच्या एंडिंगला आपल्याला एक 100चा पल्ला गाठायचा आहे. 100च्या प्लस. ओके, नक्कीच. ज्या शेतकऱ्यांनी श्रीनाथ पोल्ट्री फार्म यांच्याशी जोडायचं आहे त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क साधू. मला सांगा, आपल्या फार्म मार्फत शेतकरी बांधवांसाठी काही प्रशिक्षण राबवले जातात का? आपल्या फार्म मार्फत महिन्यातून एकदा एक प्रशिक्षण असतं, ते फ्री असतं. शेतकरी बांधवांसाठी ते फ्री असतं आपलं प्रशिक्षण. बरेच शेतकऱ्यांचे मला फोन पण येत असतात की दादा आपले प्रशिक्षण होतं का, होणार आहे का.
बर तर आपलं महिन्यातून एकदा जे प्रशिक्षण होतं ते आपण इंस्टाग्रामच्या आपल्या चॅनलला त्याची तारीख देत असतो. बर ते आपल्या शेतकऱ्यांसाठी सगळ्यांसाठी फ्रीच असते. तसं बर आपण ते घेत असतो. हा त्याच्यात आपण शेतकऱ्यांच्या ज्या समस्या असतात टोटल संगोपन 1 दिवस ते 30 दिवस हे सगळं हा. सांगत असतो. कोंबडीचं एका दिवसापासून ते 6 महिन्यापर्यंत तिला हा. कशा अंड्यावर असतोपर्यंत त्याचं कशा पद्धतीचं संगोपन करायचं ते सगळं सांगत असतो. फीड मॅनेजमेंट सांगत असतो. बर आपल्या या प्रशिक्षणात टोटल सगळं कव्हर होत असतं. बर. त्याच्यामुळे तुम्हाला जर कुणाला या प्रशिक्षणाला यायचं असेल हा. तर तुम्ही नक्कीच आमच्याशी संपर्क साधू शकता. त्यासाठी आपला मोबाईल नंबर आणि पत्ता एकदा सांगा. तर माझा नंबर आहे 7066170505. या नंबरला कॉल केला तरी चालेल. बरं आणि आपल्या फॉर्मचा पत्ता. फॉर्मचा पत्ता आपला शेटफळगडे भिगवण या ठिकाणी आपलं फार्म आहे. म्हणजे जर तसं बघायला गेलं तर बारामती पासून एक 7-8 किलोमीटर अंतरावरती आणि भिगवण पासून पण तेवढंच, म्हणजे बरं बारामती भिगवणच्या बरोबर मध्ये आपलं फार्म आहे. नक्कीच ज्या शेतकरी बांधवांना या प्रशिक्षणाचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क साधून अधिक माहिती घेऊ शकता. धन्यवाद.